शेवटी तू हट्ट सोडलास तर हा? तू स्वामींचं ऐकायचं नाही हे ठरवलंयस ना? बघूयात आपण तुझ्या मनासारखं होतंय का स्वामींच्या मर्जीनं. शुभ कार्याची सुरुवात विठ्ठलाच्या आशीर्वादाने करूया. काय केशव, झाली का तयारी? तुम्ही इथे काय करताय? अरे सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे ना आज. कुणाचा? अधिकाऱ्याची झाली सुट्टी, दोन जीवांची जमली गट्टी. सावळ्या हरिप्रियाची झाली गट्टी, दोन जीवांची जमली गट्टी. जे नातं देव ठरवतो ते कोणीही तोडू शकत नाही. आठवत नाही किती वर्ष झाली त्याला शेवटचं हसलेलं पाहिलंय. धप्पा पकडलं तुम्हाला. जायचं पाणी भरायला. हा चला. हसू आणणं सोपं वाटतं पण एखाद्याच्या मनातलं ओझं हलकं करणं कठीण असतं. कसं हसू यांना? आधीचा प्रयत्न अगदीच बालिश झाला. काय करू आता? अरे प्रिया, अरे प्रिया, तुला लागलं नाही ना? नाही लागलं ना तुला? नाही लागलं मला. ठीक आहे मी. ज्याने हे साल फेकलं ना त्याचं घर दे उन्हात बांधेल. नाच सुरू झालाय आता सोहळा दूर नाही. नाच सुरू झालाय आता सोहळा दूर नाही. भक्ती आणि प्रेम आता केंद्रस्थानी आलेत. सूर जुळले की गीत आपोआप तयार होतं आणि मन जुळली की आयुष्य सोहळा बनतो. ही केवळ तयारी नाही तर उत्सवाची चाहूल आहे. जे आता घडणार आहे ते अटळ आहे, ते अटळ आहे, ते अटळ आहे. वेळ आली आहे. दोन जीव एकमेकात गुंफले जातील. प्रत्येक क्षण हा केवळ घटना नसते, तो नियतीचा एक टप्पा असतो. जिथे भक्ती आहे तिथे आम्ही आहोत आणि जिथे प्रेम आहे तिथे आमचं स्मित. उठा उठा. कसला कार्यक्रम? तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? चला निघा बाहेर. वाचायच्या आता. अरे तुम्ही काय बडबडताय? तुम्हाला तरी कळतंय का? माझं आणि हरिप्रियाचं लग्न ठरलंय. त्याची सुपारी ही सुपारी फोडायची ही सगळी तयारी तुम्हीच केली आहे ना? असं काय करताय? मार्तंड महाराज, तो संपते सगळे येणार आहेत नाही ते. मला स्मृतिभ्रंश झालाय का? काही झालेलं नाही आम्हाला. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला असेल.
माझ्या बहिणीचं लग्न मी तुमच्याशी ठरवणार नाहीये. तिचं लग्न स्वामी ठरवतील त्याच्याशी होणार. गट्टी जुळली, आता कोणी तोडू शकत नाही. विश्वा, मला दिलेला शब्द फिरवतोयस, माझ्या डोक्यावर परिणाम झालाय असं म्हणतोय. एका रात्री तसा काय घडलंय? हं? बहिणीसाठी कुठला दुसरा श्रीमंत मुलगा बघितलायस का? केशवा, लबाडी केलीस ना, मी खपवून घेणार नाही. माझी गचंडी धरायची हिम्मत कशी झाली तुझी? केशवा, माझ्याच घरात येऊन माझ्याशी अरेरावी करताय? केशवा, असं का वागतोस तू? कुठली नशा करून आलायस का? वहिनी, हा असा का वागतोय? बरोबर बोलतायत ते. अधिकाऱ्याची झाली सुट्टी, सावळ्या हरिप्रियाची गट्टी बट्टी, दोन जीवांची झाली एकवट्टी. जिथे भक्ती आणि प्रेम एकत्र येतात तिथे कोणाचंही वर्चस्व टिकत नाही. अहंकाराची सुट्टी आणि प्रेमाची गट्टी. सावळ्या, आम्ही ना लहानपणी खूप मज्जा केली. माझी ना सरिता नावाची एक मैत्रीण आहे. ती ना काजळ लावत होती, पण तिच्याकडून चुकून काय झालं माहितीये? तिने एवढं काजळ लावलं की ते दोन्ही डोळ्यातून बाहेर आलं. आणि त्याच वेळी इतक्या जोरात वारं आलं. तिची आई नेमकी जात्यावर दळण दळत होती. जसं वारं आलं तसं सगळं पीठ सरिताच्या चेहऱ्यामध्ये. चेटकीण दिसत होती, चेटकीण. आम्ही तरी एवढं हसलो, अजून पोट दुखत होती तरी फक्त हसतच होतो. सरिता चेटकीण, सगळा चेहरा पांढरा झाला. मग पुढे काय झालं? तुम्ही आंबा खावा. सांग, पुढे काय झालं? जे घडतंय ते त्यांच्या इच्छेने नाही, ते नियतीने ठरवलेलं आहे. केशवा, केशवा, रे काय? बाहेर हो. आत्ताच्या आता घराबाहेर निघ. माझ्याच घरात येऊन माझ्यावर डोळ्यावर करून बघायची हिम्मत कशी झाली तुझी? आता ओळख, ही जागा माझी आहे आणि इथे निर्णय सुद्धा माझे असतील. आजपर्यंत शांत बसलो म्हणून कमकुवत आहे असं वाटलं का तुला? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, शांत माणूस जेव्हा जागा होतो ना तेव्हा वादळ उठतं. आणि माझ्या बहिणीच्या आयुष्याशी खेळ करणारा तू कोण लागून गेलायस? तुझे हुकूम इथे चालणार नाहीत. इथे फक्त न्याय होतो आणि जिथे अन्याय पायर होतो त्याला तिथून उकडून फेकणे हाच खरा धर्म असतो. म्हणून सांगतोय, आत्ताच्या आत्ता घराबाहेर निघ, ते धक्के मारून बाहेर काढीन. तू मला धक्का देतोयस, मला हकलतोयस, माझा अपमान करतोयस. केशवा, अरे समजतोस कोण तू स्वतःला? च्या नावाने लोक थरथरतात, तू त्याला हाकलून लावतोयस.
तू मर्यादा ओलांडलीयस केशवा. अजूनपर्यंत मी फक्त बोलत होतो. आता मी काय करू शकतो हे मी तुला दाखवतो. माझ्या सन्मानाला हात घालून स्वतःचा विनाश ओढून घेतलायस तो. मी जे बोलतो ते मी पूर्ण करतो. केशवा, तुझ्या या एका धक्क्याची किंमत तुला आयुष्यभर मोजावी लागेल केशवा. केशवा, निघा इथून. ऐकलत ना? अहो सोडा. केशव, रमा, अगं काय आहे? केशव, अरे थांबा. आई. रमा, ही सगळी स्वामींची कृपा आहे. आजपर्यंत ही दोघं स्वामींच्या विरोधात होते. आता बघ एकमेकांच्या विरोधात कसे उभे ठाकले. कोणाला सांगून शहाणपण येत नसेल ना तर कान पिळून शहाणं करावं लागतं. जे घडतंय ते योग्य दिशेने चाललंय. बाहेर हो. अरे या जन्मात काय पुढच्या 7 जन्मात देखील तुझ्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याशी माझ्या बहिणीचं लग्न लावून देणार नाही मी. जगासमोर प्रामाणिक बनतो पण प्रत्यक्षात मात्र तू लबाड आहेस, दुष्ट आहेस, अत्याचारी आहेस. माझ्या बहिणीलाही तू गुलाम बनवून ठेवशील. कारण ज्याचं मन गुलाम असतं ना तोच इतरांना गुलाम बनवतो. हरिप्रियाशी लग्न करण्याचा विचार सोडून दे. माझ्याशी वाकडं घेताय? माझ्याशी महागात पडेल. तुम्हा सगळ्यांना हे महागात पडेल. तुझ्या बहिणीशी मी लग्न करणारच. त्याआधी तुला बर्बाद करीन. आम्ही स्वामी भक्त आहोत. स्वामींच्या भक्तांना कोणीही बरबाद करू शकत नाही. ज्यांच्या मागे देव उभा असतो त्यांना कोणीही पाडू शकत नाही. तुम्ही दुसरी मुलगी बघा. माझं लग्न विठ्ठलाशीच होणार. अशक्य आहे आणि अशक्य कधीच शक्य होत नाही. अशक्य ही शक्य करतील स्वामी. जिथे विश्वास अढळ असतो ना तिथे अशक्य हा शब्द हरवतो. तुम्हाला नाही समजणार. कधी कधी निसर्गही देवाचं दूध बनतो. अरे आमची हरिप्रिया त्या सावळ्याला हसवायला धडपडतीये. जा तिला मदत कर. जा जा. एवढंच फुलपाखरू, त्याच्यावर काय ही स्वामींनी जबाबदारी दिली आहे सुंदरा मावशी? एखादी छोटी गोष्ट ही मोठा बदल घडवते कपिलाताई.
अहो निसर्गातली कुठलीच गोष्ट व्यर्थ नसते. त्यातल्या प्रत्येक कणाला त्याचं त्याचं काम दिलेलं असतं. आणि स्वामी देवांना लीला करायला मोठ्या गोष्टींची गरज नाही. एखाद्या लहानशा माध्यमातूनही ते त्यांची लीला घडवतात. थेंब थेंब साचून समुद्र बनतो आणि एखादी छोटीशी ठिणगी ही मोठी आग पेटवते. ते फुलपाखरू नाजूक असलं ना तरी त्याच्या उडण्यातही संकेत आहे. अहो जिथे मन अडकलंय तिथे हलकासा स्पर्श करून ते उघडायचं काम ह्या अशाच गोष्टी करतात. आपण मोठेपणा शोधत बसतो, पण देवाचं काम अनेकदा साधेपणातच लपलेलं असतं. जे क्षुल्लक वाटतं ते कधी कधी नियतीचं साधन बनतं. जिथे प्रयत्न असतो तिथे आम्ही साथ देतो. फुलपाखरू थांबा मी पकडते. उडाला. पकडलं पकडलं फुलपाखरू. दाखव ना, दाखव. नाही नाही, मी नाही दाखवणार. दाखव ना. मी नाही दाखवणार. डोळे उघडे असले ना की फुलपाखरू उडून जातं. तुम्ही आधी डोळे बंद करा. ठीक. डोळे बंद केलेत ना? हात पुढे करा बघू. हळूहळू फुलपाखरू उडून जाईल. खांद्यावर आलं. प्रेमानं केलेला प्रयत्न कधीच वाया जात नाही. हसू जिंकलं म्हणजे मन जिंकलं. विठ्ठला, केशव आणि रमाला तू सद्बुद्धी दिलीस. स्वामी, तुमची जर कृपा नसती ना तर हे शक्यच झालं नसतं. देवा, जिथे माणूस हरतो तिथे तुझीच कृपा जिंकते. केशव दादा, पाणी.
जमावेनी. केशव हे घे. रमा हे कशासाठी? अरे तुमचं मन परिवर्तन झालं ना, उपरती झाली. काय? कसली उपरती? अरे असं काय करताय? सुपारी फोडण्याचा कार्यक्रम रद्द केलात ना. अधिकाऱ्याशी लग्न नाही असा निर्णय घेतलात.